यवतमाळमध्ये कळंब तालुक्यात आता चालू झालेलं आहे. कोल्हापूर जिल्हा दोघलापण करतोय. विजय जाधवनी मेसेज डिलीट केलेला आहे. सर्वात प्रथम आपल्या ह्या यूट्यूब लाईव्हमध्ये आपणा सर्व दर्शक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे. आजचा आपण कौल घेत आहोत. सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू अशा आशयाचं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री साहेबांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तर या मताबद्दल आपल्याला काय वाटतं? आपलं जे काही मत असेल ते आपण इथं लाईव्ह वोटिंगमध्ये आपणास व्यक्त करायचं आहे. तर होय, यस सकारात्मक पर्याय 98% लोकांना वाटतंय, तर नो नाही नकारात्मक 2% लोकांना वाटतंय. सर्वांना विनंती आहे, सदरील यूट्यूब चॅनलच्या लाईव्हचं जे लिंक आहे ते तुम्ही स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लाभार्थी बाधित गावांच्या पंचक्रोशीमध्ये शेअर करावं, जेणेकरून स्थानिक लोकांना देखील सदरील आश्वासनाबद्दल खात्री होईल. आणि राहिली गोष्ट, चॅनलचे 2 पर्याय आहेत. एक, जर तुम्हाला वाटलं की बाबा इत्थंभूत अद्ययावत माहिती ह्या चॅनलवरती मिळते, तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातल्या सगळ्या घडामोडी आपल्यापर्यंत ॲटोमॅटिक पोचतील. आणि दुसरी गोष्ट, यूट्यूबने जे हे प्रक्षेपण सेवा आपणा सर्वांसाठी उपलब्ध केली आहे, तर त्याबद्दल ज्यांना कोणाला वाटेल की बाबा त्यांना आर्थिक सहाय्य होणं गरजेचं आहे, तर जॉईन म्हणून एक पर्याय आहे. तर त्या पर्यायावरती जाऊन देखील तुम्ही तुमचं जे काही आर्थिक योगदान आहे ते तुम्ही त्याच्यावरती यूट्यूबला पाठवू शकता. स्वराज्य वार्ता लाईव्ह न्यूज म्हणतायत, सर आमच्या एका तरी प्रश्नाचं उत्तर द्या प्लीज. विजय जाधव म्हणतात, शक्तिपीठ मार्ग होणारच. देशमुख म्हणतायत, सर मला व्हॉट्सअपच्या ग्रुपवर ॲड करा ना. विजय जाधव म्हणतात, मोबदला किती अजूनपर्यंत घोषित केलं का नाही? माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9307616630. परत एकदा रिपीट करतो, 9307616630. काल आपण सांगितलेलं होतं की 12 जिल्ह्यांमध्ये पाठपुराव्यासाठी ज्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शक्तिपीठ विभाग चालू केलेला आहे, तर अशा ठिकाणी जाऊन तुम्ही मला सेल्फी पाठवायचा आहे जेव्हा केव्हा जाल त्यावेळेस. तो नंबर ॲड केला आणि मॅसेज पण केला, बट नो डिलिव्हर्ड पण होत नाही आहे. कशाचं काय? सर नंबर परत सांगा. 9307616630. 9307616630. उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू. सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू, असं पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आज आश्वस्त केलेलं आहे. तर त्यांच्या या आश्वासनाबद्दल आपण आज जनतेचा कौल घेत आहोत.